आपण पाहणार आहोत मोतीचूर लाडू। इथे मी 1 किलो साखर घेतली। पाऊण किलो पिठासाठी 1 किलो साखर घेतली। पीठ असं थोडं पातळसर मळून घ्यायचं। मळून झाल्यावर 2 विलायच्या, थोडं जायफळ पाकात टाकून घ्यायचं। पाक तयार झाला की त्याच्यात वेलची पूड, जायफळ टाकून घ्यायचं। नंतर तेल ठेवायचं। तेल तापलं की बुंदी पाडायला घ्यायची। बुंदी हळू पाडून घ्यायची। पाडून झाली की कडक करायची, अशी कडक करून मग पाकात लगेच काढून टाकायची, म्हणजे बुंदी नरम होती। बुंदी नरम झाली की लाडू छान मऊ होतात। असंच करीत करीत सगळी बुंदी पाडून घ्यायची। बुंदी पाडायची झाली की शेवट एक कलरचा घाणा काढायचा। अगदी हॉटेलसारखं होतं। मग कलरचा घाणा झाला की काढून घ्यायचा। काढून घेतल्यानंतर तो पण पाकात मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून एकदा मिश्रण सगळं खालीवर ढवळून घ्यायचं। ढवळून झालं की लगेच लाडू बांधायला घ्यायचं गरम गरम। अगदी हॉटेलसारखे झालेत मोतीचूर लाडू। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, घरच्या घरी मस्त होतात।